नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्ही रेशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करणार असाल डिजिटल कॉपी, तर आपल्याला ऑनलाईन कशा पद्धतीने डाउनलोड करता येईल या गोष्टीबद्दल आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण 100% करायचं आहे। मित्रांनो, आपल्याला सर्वात आधी जायचं आहे आपल्या प्ले स्टोरच्या ॲप्लिकेशनमध्ये। इथं बघू शकता सर्च आयकॉन आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं सर्च करायचं आहे मेरा रेशन कार्ड। ठीक आहे, सर्च केलेला आहे। बघू शकता इथं पहिल्या नंबरचं ॲप्लिकेशन आहे मेरा रेशन 2.0। तर या ॲप्लिकेशनला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल आपलं ॲप्लिकेशन झालेलं आहे। आता आपल्याला ओपन वरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, ओपन झाल्यानंतर इथं काय परमिशन मागत आहे त्याच्यावरती आपल्याला परमिशन द्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला आपली जी भाषा आहे ती निवडायची आहे, इंग्लिश सिलेक्ट आहे। ठीक आहे, त्यानंतर मी नेक्स्ट करतो। त्यानंतर गेट स्टार्टेड लिहिलं आहे। ठीक आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं बघू शकता आपल्याला बेनिफिशरी यूजर किंवा डिपार्टमेंट यूजर, इथं बेनिफिशरी यूजर आहे याच्यावरतीच क्लिक ठेवायचं आहे, कारण आपलं बेनिफिशरी म्हणजे आपण उपभोक्ता आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला इथं एंटर युअर आधार नंबर, इथं तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जे रेशन कार्डवरती नंबर आहेत, रेशन कार्डवरती जे लोक आहेत त्यांच्यातला कुणाचाही एकाचा आधार नंबर द्यायचा आहे। त्याच्यावर आपला OTP जाणार आहे, तो OTP लागणार आहे। तर मी माझा आधार नंबर इथं टाकून घेतो। ठीक आहे, टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस आहे, हा जो कॅप्चा आहे तो या कॅप्चा बॉक्समध्ये आपल्याला टाकायचा आहे। कॅप्चा मी टाकून घेतो। ठीक आहे, टाकला आहे। त्याच्यानंतर लॉग इन विथ OTP लिहिला आहे। त्याच्यानंतर लॉग इन विथ OTP लिहिला आहे, त्याच्यावरती क्लिक करतो मी। ठीक आहे, OTP यशस्वीरित्या पाठवला असा ऑप्शन आलेला आहे। ओके वरती क्लिक करूया। OTP आपल्याला आलेला आहे, हा OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। OTP आपण टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, OTP आपला सक्सेसफुल व्हेरीफाय झालेला आहे। त्याच्यानंतर असा ऑप्शन आलेला आहे क्रिएट एमपिन। आता हा जो एमपिन आहे तो आपल्याला क्रिएट करायचा आहे। ज्यावेळी आपण ॲप्लिकेशन ओपन करू त्यावेळी हा लागणार आहे, किंवा तुम्ही स्किप पण करू शकता, पण मी क्रिएट एमपिन करून एमपिन टाकून घेतो। नेक्स्ट करूया। पुन्हा एकदा एमपिन टाकायचं आहे आणि क्रिएट एमपिन वरती क्लिक करायचं आहे। एमपिन आपला झालेला आहे। ॲप्लिकेशन परमिशन मागत आहे, त्याला अलाउ करायचं आहे। ठीक आहे, इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन दिसून येईल। थोड्या वेळ वाट बघायचं आहे, आपलं जे रेशन कार्ड आहे ते डाउनलोड होत आहे। बघू शकता इथं आपलं रेशन कार्ड जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे। याच्यावरती आपल्याला इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आपलं रेशन कार्ड हे डाउनलोड होत आहे, PDF मध्ये आपल्याला मिळणार आहे। डाउनलोड झालेलं आहे, ओपन होत आहे। बघू शकता ओपन झालेलं आहे रेशन कार्ड आपलं। अशा पद्धतीने आपल्याला रेशन कार्ड जे आहे ते मिळत आहे। बघू शकता PDF स्वरूपात आपल्याला मिळालेला आहे। रेशन कार्डचा जो नंबर आहे तो आहे आणि इथं खाली मेंबर आहेत, आपल्या फॅमिलीचे सगळे डिटेल इथं आहे अवेलेबल। अशा पद्धतीने तुम्ही हे जे रेशन कार्ड आहे ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करायचा आहे आणि 100% टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब पण करायचं आहे। भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।